शेजारीन बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला आतमध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. भले बाबू आतमध्ये घ्या, म्हणजे मोठं पोरग आहे बाबू, कारण गोट्या छोट्या आहेत ना त्याला. हे कसं माहिती याला? गोट्यात छोट्यात बाबू मोठा आहे. का मी हो म्हणलो? हा शेवटचा एपिसोड आहे या वाड्यावरचा, शेवटचा एपिसोड आहे हा. आता कपिलची पाळी आली आहे. काय आली? नाही म्हणजे टन टन डाव्या हातानं साडीवर करा, उजव्या हातात सामान धरा. तर मी शब्द मागे घेतो. मला वाटत नाही साडीचं दुकान होतं. आता काय भाजी कोणाला इथे आवडतं. काय ते बाजूला बाजूला घ्या टांगा, तुमचा टांगा. अशा बाजूला घ्या. ओ अच्छा, अशा बाजूला जातात ना, माझा अशा बाजूला घ्या. नको दाखवूस मला वरवरचा भाजीपाला, क्या बात आहे. कारण तुझा दुधी भोपळा मला छान दिसलेला आहे. क्या बात आहे. या वाड्यावर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वाड्यावरती. खूप झाले ते साजूक तुपातले पॉडकास्ट, खूप झाले ते तमुक आणि अमुक, आणि खूप झाले ते खोललेले विषय. आला एकदम अस्सल गावरान पॉडकास्ट या वाड्यावर. आणि आज वाड्यावरती मंडळी आहेत आपल्या बरोबर. नमस्कार 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 नमस्कार. तर सर्वप्रथम आहेत आपल्या बरोबर कपिल. कपिल हे तुम्ही मराठी लेजेंड्स मधनं यांचं नाव ऐकलं असेल. कपिल, तुला एवढंच सांगू इच्छित आहे की हा शो आहे त्याचा फॉर्मॅट हा ओरिजिनल फॉर्मॅट आहे. अँड मराठी लेजेंड मध्ये तुम्हाला मेसेज पाठवायला लागलेले लोकांना. तर कपिल, कसं वाटतं इकडे येऊन? मला तर खूप भारी, म्हणजे मला लहानपणापासूनच वाड्यावर जायचं होतं. अच्छा, आज आलोय, मला खूप भारी वाटतं. म्हणजे खरा हा 2 BHK आहे, पण आम्ही वाडा म्हणतो मुद्दाम, कारण आम्हाला शौर्य वाडा नको. दुसरे आहेत आपल्यासोबत अक्षय. अक्षयचं नुकतंच लग्न झालंय. तर 2 वर्ष आधीपर्यंत अक्षय स्वतःचं सामान स्वतःच्या हातात स्वतःच्या हातात घ्यायचा, पण त्यांनी नवीनच गाडी घेतली आणि तेव्हापासून तो गाडीचं गिअर हातात घेतो. तर अक्षय, स्वागत आहे तुझं. धन्यवाद धन्यवाद. आणि वाड्यावरती आहेत आपले हॅलो 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 हॅलो, ह्यांना ओळखतात म्हणजे ह्यांचा एरवी आवाज कुत्र्या मांजरी सारखा वाटतो. आणि खूपच प्रेमळ माणूस आहे हा. हो, अगदी प्रेमळ. म्हणजे काय आता बोलू, फक्त प्रेम करणारी कोणी नाहीये. प्रेमळ आहे मी. नाही, त्याची प्रेम करणारी भरपूर आहे, फक्त कॉन्स्टंट कोणी नाहीये. ते सांगायचं नसतं रे असं. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं वाटतं. थँक्यू दादा, थँक्यू. आजचा एपिसोड आहे आनंद गीते. आणि आनंद गीते म्हणजे अशी गाणी असतात जी तुम्हाला आनंद देतात. तुम्हाला सगळ्यांना असतील अशी कोणती तरी गाणी आवडत. आणि मराठीची खासियत आहे की मराठीमध्ये जशी डबल मिनिंग गाणी करता येतात, डबल मिनिंग नसतातच की ऍक्च्युली त्याचे 3-4 अर्थ असतात, पण तुम्हाला हवा तो अर्थ तुम्ही काढू शकता. बरोबर आहे. ओके. आणि आजचा आपला हा पॉडकास्ट प्लस आहे आणि हा एक गेम शो पण आहे. तर ह्या 3 टीम असणार आहेत. मी फॉर्मॅट समजवतोय. 3 टीम असणार आहेत. पहिली टीम आहे टीम चिकू. अच्छा, एका टीम मध्ये एकच जण आहे का? हो, एका टीम टीममध्ये कसली? एकच तर जे लहानपणी म्हणायचे टीम मध्ये आहे नसतं, तर आहे एकच. एका टीम मध्ये एका टीम मध्ये एकटे तुम्ही. हे मला ठीक आहे? काय का? हा, हे चिकू, कारण तू विराट कोहली सारखा दिसतो म्हणून तुला चिकू दिला. नाही. आपल्या साईज नुसार आहे. अक्षर हा, विराट कोहली. अक्षयला चिकू दाबायला आवडतात असं मी ऐकलंय. तुला आवडतात चिकू, अक्षय? हो, खूपच. कच्चे सध्या. नाही, त्याला पिकून मी कापून खातो का फोडून खातो? चोखून खातो. चिक्कू चोखून खातो. हो. तिथेच चुकतंय. तर दुसरे आपले गेस्ट जे आहेत कपिल, त्यांच्यासाठी आम्ही आणलंय संत्र. आहा. कारण ज्यांना माहिती नाही, मराठी लेजंड व्यतिरिक्त हे एक कॉमेडी क्लब चालवतात. त्या कॉमेडी क्लबचं नाव आहे ऑरेंज कॉमेडी क्लब. अरे thank you. म्हणून त्याला संत्र दिलंय. So एकच thoughtful. का? 2 द्यायला पाहिजे त्याला. एकच का? 2 पाहिजे होते. तुला 2 चिकू देतो. हे मला नाही. अरे भाई, आता तू 2 चिकू हातात तुला हवे तसे. ब्रेनी असं चिकूनी ब्लड प्रेशर कमी होतं, असं दाबले की स्ट्रेस कमी होतं. मला दाबून देशील का? आणि तिसरे आपले गेस्ट आहेत, त्यांना चॉईस आहे इकडे. तर चॉईस अशी आहे की तुषार, तू पपई घेऊ शकतो किंवा कलिंगड घेऊ शकतो. आणि हे तुझ्या आवडीनुसार घेऊ शकतो. तो पपई नॉस्टॅल्जिया कसा दे? आय लाईक इट. म्हणजे काही झालेलं मला असं हे नाहीये, कारण की दोन्ही रसरशीत फळ आहेत आणि दोन्ही मोठे आहेत, मस्त आहेत, छान आहेत. हातात तर मावणार नाहीत, पण तरी पण
घेऊ आपण चालवून. काय काय हवंय तुला? एक चूज करावं लागेल. कलिंगड मी चूज करेन. अच्छा, तर तुषारनी कलिंगड घेतलेलं आहे कारण मला वाटतं त्याला मोठ्या गोष्टींची आवड आहे. हो. आणि कलिंगड असताना मला वाटतं पपई कोणच घेणार हातात. अक्षय, तुला पपई हवाय? तुला आम्ही ऑप्शन देतोय. आता चिकूसाठी पपई स्वॅप करू शकतो. पिकलेली असली घेतली असती. तुला पिकलेल्या पपया आवडतात. वा. पपईचे वैशिष्ट्यच तेच आहे, कापल्याशिवाय कळत नाही पिकलेली ते पिकलेली. पण आहे म्हणा. तर आता समजवतोय तुम्हाला फॉर्मॅट या गेम शोचा. तर गेम शोचा फॉर्मॅट सिम्पल आहे. आपल्या टीम झालेल्या आहेत. टीम संत्र म्हणजे कपिल, टीम चिकू 2 चिकू घेतलेत त्यांनी आता. तर 2 चिकू म्हणजे अक्षय आणि तू कलिंगड. कलिंगड. हा, कारण त्याला मोठ्या गोष्टी आवडतात. रसरशीत. रशरशीत. आता किती पिकलाय माहिती नाही. लाल आहे गोडे. हे बघ, लाल. कलिंगड किती हिरवा असला आतून लाल असतो. अरे लाले लाले. तर गेम शोचा फॉर्मॅट सिम्पल आहे. काही नाही, आपण आनंद गीते आपल्याला ऐकायचे. आता लहानपणी जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपल्या टीचर कविता सांगायची आणि म्हणायची कवीला काय म्हणायचं होतं. आणि आमचं डोकं फिरायचं कारण कवी तर मेलंय 200 वर्ष आधी. आम्हाला सांगितलंच नाही मेल्यानी काय म्हणायचंय. पण आता म्हणून जे गायक आहेत आपण त्यांच्या गाण्यांचा अर्थ डिकोड करायचा प्रयत्न करायचा आपल्या स्टाईल मध्ये, कोणाच्याही स्टाईल मध्ये. ठीक आहे, तू माझ्या स्टाईलनी कर. ठीक आहे, बघू जमतंय का तुला. नाही, ओरिजिनल शो आहे म्हणून ओरिजिनल स्टाईल. त्याला जमत आहे ना ओरिजिनल. मला सवय नाही ओरिजिनल. नाही तर गंमत अशी आहे. तर ह्याच्यात आपल्याकडे चिट्स आहेत या ग्लासमध्ये. ठीक आहे, चिट्स आहेत आणि एक एक करून तुम्हाला चिट उचलायची आहे. आणि त्या चिट मध्ये जे गाणं येईल ते गाणं मी वाचून दाखवणार तुम्हाला. आम्ही आधी गाणं म्हणणार होतो किंवा लावणार होतो, पण काय बरीचशी गाणी टी सिरीजची आहेत. आणि टी सिरीजचं ती गंमत माहिती आहे तुम्हाला. टी सिरीजचा एक जोक माहिती आहे सगळ्यांना, की कोणी म्हटलं तुम्ही जर ओयो मध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला भीती असेल की हिडन कॅमेरा आहे, तर टी सिरीजचं गाणं लावायचं बॅकग्राऊंड मध्ये, कॉपीराईट स्ट्राईक ऑटोमॅटिकली येतो. खरंय काय? ओळख माहित नाही मला. उसामध्ये गेलं. त्याचं माहिती नाही. उसामध्ये गेलं. तर तुम्ही एकेकाने चीट उचलायची. जो चीट उचलणार तर मी ते गाणं वाचून दाखवणार आणि तुम्हाला त्या गाण्याचा मला अर्थ सांगायचा आहे. इतर लोकांना जर गाणं आवडलं तर त्याला मिळणार आहे केळं. माहिती आहे. असं केलं तुम्ही? अच्छा, असं केलं. केळं एवढं मोठं नाहीये, छोटं केळं असेल पण केळं. चालेल. ठीक आहे. तर ऑल सेट. येस. तर आता तुम्ही ठरवायचं पहिला कोण जाणार आहे. चिकू. चिकू आता जरा हातातले चिकू ठेव बाजूला आणि यातनं घे एक चिक. ओके. आणि जर मोठ्याने म्हण कोणतं गाणं आहे ते. गोट्या बाहेर राहू द्या. तर गाण्याचं नाव आहे गोट्या बाहेर राहू द्या. हे ऍक्च्युअल गाणं आहे दादा? हो. ऍक्च्युअल गाणं आहे असेल लिरिक्स? मला माहिती. ऍक्च्युअल गाणं आहे असं. एकदम सुंदर गाणं आहे. फॅमिली गाणं आहे. त्यांनी एका शो मध्ये सांगितलेलं पण. आनंद साहेबांचं गाणं आहे. त्यांनी सांगितलेलं पण. आणि सिंपल काही नाही. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढताय. तर गाण्याचे लिरिक्स आता तूच समजावायचे आहेत आपल्याला. शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, आओ बाबूला आतमध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. मला समजायचं यार हे. तर अक्षय, आता तुला अजून गाणं वाचून दाखवू का? नाही, ठीक आहे. मला अर्थ कळला आहे. एक बाई आहे, तिच्याकडे खूप मोठी आहे अशी टीव्ही. हे बघ, त्याच्यात असं काही लिहिलेलं नाहीये की मोठा टीव्ही आहे. तुला काय माहिती मोठा टीव्ही आहे? त्याचं कारण फक्त टीव्ही बघू द्या. आता तो छोटा असू शकतो नाही, मोठा असू त्याच्या शकतो. थिंकिंग बघा ना. कारण याला जर समजा 2 पोरं येतं तर ती शेवटी बाईवर लाईन मारायला ना, तिचा टीव्ही छोटा कसा असेल? तुला कसं माहिती पाहिजे मारतोय तो? ती म्हणते ना माझ्या पोरांना घ्या म्हणते ना तो. हे बघ, तो सरळ म्हणतोय शेजारीन बाई तुमचा टीव्ही. बरं ठीक आहे. तिचा टीव्ही. आता तो कलर आहे का ब्लॅक अँड व्हाईट ते माहित नाही, पण तो तुमचा टीव्ही. शेजारीन बाई तुमचा टीव्ही आमच्या पोरांना पाहू द्या. पोरांना पाहू. त्याच्याकडे 2 पोरं येतं. ते म्हणतो ना, कारण तो म्हणतो की भलेही बाबू आतमध्ये घ्या, म्हणजे ते मोठं पोरग आहे बाबू, कारण गोट्या छोट्या आहेत ना त्याच्यात. अच्छा, घर कसं माहिती याला? गोट्यात छोट्यात बाबू कसं असते शक्यतो. तुम्ही म्हणणं आहे घर छोटं आहे, त्याचं एकच पोरगा मावू शकतो मध्ये. नाही, माझं म्हणणं असं याच्यामुळे, कारण बाबू कशामुळे आहे, गोटे अजून नाबालिक आहे का? नका घेऊ. त्याचं कारण काय आहे, कारण घरच्या मोठ्या पोराला इज्जत द्यावं लागते ना. तो जर नाराज राहत अवघड होईल, म्हणून त्याला आज भले
बाबूला आतमध्ये घ्या, गोट्या बाहेर होत्या. अरे पण इज्जत शेजारणीची का देतोय? 2 गोट्या तर 2 गोट्या जाणार नाही, बाबू एकच आहे ना. अच्छा अच्छा. ह्याला नाही. अक्षयला एवढं डिटेल मध्ये माहिती आहे कारण बाबू तोच होता लहानपणीचा. तू गेलेला टीव्ही मध्ये म्हणजे टीव्ही बघायला? हा तसा तर आता आता ऑन कॅमेरा काय सांग. कॅमेरा कसं सांगणार. आता मला विचारायचंय की कपिल आणि तुषार तुला काय वाटतं ह्याला केळं मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे? हे बघ, जसं ह्याचं बाबू बद्दलचं जे काही ज्ञान. ज्ञान आणि त्यांनी जे काही सांगितलंय त्याच्या बाबतीत ह्याला केळं पुढून नाही मागून एक्झॅक्टली मी तेच म्हणतो. हातात तर नाही भेटलं पाहिजे त्याला. म्हणजे स्वतःची तर्क लावतोय. तो टीव्ही मोठा आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे, काळा आहे आणि बाबू मोठा पोरगा आहे. अरे काय सरळ टीव्ही बघू द्या, आतमध्ये या गोट्या बाहेर, संपला विषय. तर आता ह्याला केळं मिळालं पाहिजे ना? हा द्या, देऊन टाका, देऊन टाका. मागून द्या. मागून तू द्या. माग आधी केळं असं म्हणायचं द्या. मला. आधी केळं माग द्या. आणि कपिल माझ्या वाटतं तुझ्या हस्ते केळं Please. द्यावं तू हो. ह्याला. काँग्रॅट्स तर काँग्रॅट्स. हे बाबू आहे, आतमध्ये येऊन द्या बरं, याला थोडस, कसं दुधासोबत घेऊ का पाण्यासोबत? जसं पण वाटतंय. एरंडे तेला सोबत घे तू. मधासोबत घे म्हणजे सामान टाईट. तर आता पुढच्या लाईन्स आहेत त्या तुम्ही कोणी डिकोड करू शकता. अच्छा हा हा. सेम गाणे हा आता काही नाही, आता ओपन टू आले. डन. हा तर चिकना चोपडा बाबू हा माझा लई सुटसुटीत हा गोट्यापणे लई गुटीत. तर तो आता मला वाटतंय ना तुझ्याचे डोळे मोठे. ऑलरेडी बाबू मध्ये गेलाय. आता हा कन्व्हिन्स करतोय की एक पोरगा तर मध्ये गेलाय, दुसरं पण रडायला लागले. तर याला पण करायचंय आता कन्व्हिन्स तिला की बाबा याला पण येऊन द्या बघायला वगैरे. राईट. तर आता हा बाकीचे कॅरेक्टरिस्टिक सांगायला लागले की बाबा तुला हा आवडला असेल बाबू असं आहे, पण हा पण काही कमी नाही. हा. हा पण म्हणजे भारी. एका बापाला दोन्ही पोरं एकसारखी असतात. बरोबर. बाबू काय गोट्या काय दोन्ही बरोबर. बद्दल म्हणजे प्रेम कोणाचं आहे. जरी असलं तरी चालतं. म्हणजे जेव्हा खेळतो आपण तेव्हा बाबू आणि गोटे दोघांसोबत खेळलं पाहिजे असं म्हणणं आहे. लोकांचं लक्ष बाबूवर. किती मोठा टीव्ही आहे हा. हा जो टीव्ही मध्ये धडकलाय तुझ्या. मग काय? एकदा झालं ना आपण त्याला विचारू किती इंचाचा आहे का? आपण हा. confirm आता पुढची लाईन मला वाटतं तुषारसाठी हा 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 द्या की आतमध्ये बसू द्या त्याला आनंद लुटीत. गोट्या मागे पाहिलं आता. म्हणजे गोट्या बाहेरून पाहिजे. पण या माझ्यासाठी काय? नाही तू खूप असं टीव्ही मध्ये इंटरेस्टेड होता ना म्हणून मला वाटतं तुला गोट्या आणि बाबूची काही टीव्ही घेणं मध्ये देणं इंटरेस्ट नाही. कोणाला हे बघ, नसतो इथे मला टीव्ही येतो बघू शकतो. टीव्ही कसा आहे, एकदम छान टीव्ही असतो. बघावंसं वाटतो, सारखं सतत बघावंसं वाटतो आपल्याला टीव्ही. टीव्ही एक चांगली गोष्ट आहे. टीव्ही मध्ये काय इंटरेस्ट नसावं कोणाला? तुला इंटरेस्ट टीव्ही मध्ये? पण तुला असं काय वाटतंय की ते फक्त एकालाच येऊन देतात बाबूला, दुसऱ्याला येऊन देत नाही ज्याच्या टीव्ही येते भाऊ? हे बघ कसं आहे ना की टीव्हीचा आनंद मग बाकीचे खराब करतात. खरंय. हा, म्हणजे एकदा एका सोबतच एकच मजा TV आहे. हा, ही त्या काळची गोष्ट आहे जेव्हा की टीव्ही लोकांकडे गोल TV असायचे. नाही गोल असायचे म्हणजे असं समोरून गोल मागून असा. पण ही त्या काळची गोष्ट आहे जेव्हा सगळ्यांकडे टीव्ही नसायचा म्हणून मग सगळ्यांना कोणाकोणाकडे जाऊन टीव्ही बघायला लागायचा. आणि मग हे त्यावेळचं नॉस्टॅल्जिया आहे. कारण आम्ही तेच ऐकलं होतं ना, मजा तो सबके साथी आता. वा ब- वा, 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 वा. या निमित्ताने तुला परत एक संत्र. तेच संत्र आहे, बजेट नाही आमच्याकडे. बाकी शेवटच्या 2 लाईनी आहेत, ऐकून घ्या. उन्हाळपणा करेल गुन्हा सहन होऊ द्या बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या बाहेर राहू द्या. बाई किती स्ट्रगल मारतोय. खोलताचदार बाबू हुशार घपकन घुसला कोपऱ्यात जाऊन बसला. वा. पण बाबू थोडासा चावट- स्वार्थी आहे. चावट नाही म्हणता स्वार्थी आहे येणार, थोडा. थोडासा naive आहे. जाऊन बसला तो. हा. आणि कसं म्हणजे कसं दरवाजा आत बाहेर म्हणजे असं कोणी बघताय का बाहेरून असं सारखं केलं पाहिजे त्यांनी. ऍक्च्युली बाबूचा प्रॉब्लेम आहे तो बसायला नको हवा त्यांनी उभं राहायला हवा होतं. नाही त्याच्यात नाही पण हे पण आतमध्ये जाऊन बसला तो कोपऱ्यात त्यामुळे बरं झालं बसला तो, बरं झालं कारण त्याला सर्दी आहे. हे काय वा का मी हो म्हणलो हा हा शेवटचा करायला? एपिसोड आहे या वाड्यावरचा शेवटचा एपिसोड आहे हा. अरे आता तरी अरे काय रे बाबा, गोट्या बाहेर राहू द्या बाबूला आतमध्ये घ्या. मला वाटतं अक्षयनी खरंच खूप छान केलंय हा, अक्षयला भेटलं पाहिजे. त्यांनी केळ्याचा अगदी बरोबर वापर केलाय. हा. केळ्याचा मान ठेवला. केळ्याचा मान ठेवलाय. तर आता आपण वळूया. तुम्ही ठरवायचं आता कोणाकडे वळायचं. तू जातो की मी हा, जातो? मी ठीक आहे, आता तुषार तुषार. अधिक- तर अक्षयने आपलं केळं आता तुषारकडे वळवलेलं आहे. ही फाटतायत चिठ्ठ्या.
जावा वरचे दाबले जवा वरचे दाबले दोन. हा ते सांगतील लिरिक्स सांगतील. हा काय दाबले दोन तर दाबा. लिरिक्स सिम्पल आहे. हा. जवा वरचे दाबले दोन, खालचा झिरो मी दाबून थकलो, तरी हलव म्हणे ना फोन. खालचा झिरो मी दाबून थकलो, तरी हलव म्हणे ना फोन. जवा वरचे दाबले दोन, तेव्हा तिला लागला फोन. आहा. जवा वरचे दाबले दोन, क्या बात आहे. तेव्हा तिला लागला फोन. वा वा वा. तर आता तुषार, तुला अजून गाणं ऐकायचं की या दोन लाईनीत तुला अर्थ समजावा लागेल? आता अर्थ मला असा वाटतोय की रॉंग नंबर लावायचा प्रयत्न करत होतो तो. अच्छा. म्हणजे कसं आहे, कधी काय होतं की सारख्या गोष्टी दिसल्या की आपण दुसऱ्या दाराने घुसायचा प्रयत्न करतो. तसा तो खालचा झिरो दाबत होता तेव्हा काहीच होतं, रॉंग नंबर होता तो. बरोबर. वरचे जेव्हा दोन दाबले त्यांनी, म्हणजे दोन जेव्हा नाही, दाबला, स्पीड डायल वर पण असू शकतो ना. ते वरचे दोन लक्षात दाबले ठेवा. स्पीड डायल वर होतं, मग हा. तेव्हा फोन लागलाय. महत्वाचं आहे की हा नाही लँडलाईन नाही, मला वाटतं त्याला आधी मला अर्थ वाटतंय समजावू तो द्या. तो त्याला वाला आहे, समजावू. तो किरकिर वाला आहे. म्हणजे कसं आहे, तो असा झिरो दाबायचा प्रयत्न करतोय, तो जमला नाही. मग दोन जेव्हा दाबला, म्हणजे तो ना ओ. त्याच्यात असं बोट हा, घालून करावं बोटं लागायचं. घालून करावं दाबून नाही लागायचं चालायचं, ना. बोट घालून आणि करावं. जेव्हा बरोबर स्पॉट येतो तेव्हा बरोबर लागतो. हा, मग आणि ते- हे बोट असतंच. मग जेव्हा वरचे दाबले दोन, आणि लागला फोन. आणि बेस्ट म्हणजे हा फोन जो आहे तो पब्लिक फोन आहे. हे दुसऱ्या लाईन, पुढच्या लाईन्स मधनं तुम्हाला बापरे. कळेल. आता या दोन लाईन आपण अजून तुषारला देऊ, मग तुम्ही ठरवायचं त्याला केळं द्यायचंय का नाही द्यायचं. Done, बरं, done. ठीक. ठीक आहे. मी भोक्षात रुपया टाकला, टाकला. हा. पण दोनचा आकडा चुकला. अच्छा. मी भोक्षात रुपया टाकला, पण दोनचा आकडा चुकला. भलताच वाजतोय टोन, हा. कसा भलताच वाजतोय टोन. हा. जेव्हा वरचे दाबले दोन, तेव्हा तिला लागला फोन. हा 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 हा, वा 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 वा, क्या बात आहे. पहिल्यांदा हा. भोक्स म्हणजे काय ते सांग. नाही सांग. हा ती फट असते कॉइन बॉक्स वरती, त्याच्यात त्यांनी टाकला त्याचा रुपया. हा, रुपये. हे डॉल आणि ते काय झालं, ते चुकलं ना. मग काय चुकला तो. आता कळलं का दादा, डॉलर समोर रुपये का पडला? घसरला. तो तिथं घसरलाय. कुठेही घुसतो. याच्यावर पडतोय माहितीये का. लई घसरतंय रुपया. हा, चुकीच्या ठिकाणी चाललाय. मग ते जरा लागला फोन. मग तिचं काय टोन कुठला तरी वेगळाच चुकीचा लागला. tone. कसला टोन काय असतं, कसं असेल रिंगटोन. उचल उचल. काय उचल. आता ते टोन कसाही असू शकतो. आपली प्रत्येकाची वेगवेगळी हे असते, आवड निवड असते. बरोबर. काही लोक तिला लागला फोन, मग तिनं केले मोन. तिने केले बोन नाही. ह्याचे लिरिक्स ऑलरेडी आहेत, पुढे अजून गाणी आहेत. तुम्हाला ऐकायचं. आता ठरवायचंय तुषारला केळं द्यायचंय का नाही द्यायचं. ऑफकोर्स भाई, तुषार तर बंद केळी खेळ. तीनच आहे म्हणून द्यायच्या आधी विचार करा. त्या फटीसाठी वाटच- केळ पाहिजेत. नाही, फटीसाठी. हा हा, फटीसाठी. फटीसाठी. आणि मग जर केळी संपली, तुम्हाला केळी फटीसाठी swap केळं. करा. वा, फटीसाठी केळं. वा. फटीसाठी केळ असं जरा उभं म्हणजे. मला वाटतं ते तर आता आय थिंक तुषारसाठी एकदा टाळा. खूप भारी. छान छान मानावं लागेल. अक्षयच्या केळ तुषार नाही. तुषारला चिकू, तुषारची आहे टीम कलिंगड. कलिंगड, yes. याला टरबुजा पण म्हणू शकलो असतं, पण आम्हाला पॉलिटिकल करायचं नाही. मला बाकी काही करा, जाऊ द्या. चला, आता पुढे उरल्यात आपल्याकडे कपिल. ऍटलीस्ट एवढं करून बिग बॉसला तरी गेलो पाहिजे. कपिलची Desperate आहे, याला घ्या Big Boss मला मध्ये. काय. आता कपिलची पाळी आली आहे. काय आली? नाही म्हणजे शी. टर्न टर्न. ब्रेड आणा. चॉकलेट खायला पाहिजे. उजव्या हाताने साडीवर करा. डाव्या डाव्या हाताने ऍक्च्युली उजव्या हाताने. उजव्या हातानच. ह्याचं नक्की लग्न झालंय ना. यांनी काय अगदी ज्यांनी लिहिलंय ना, हा आमचा कॅमेरामॅन आहे गंधर्व. जैसे इसकी हा, हरकत ठीक आहे, तो आहे. अशा काहीतरी चुका करतो म्हणून त्याला कॅमेऱ्याच्या मागेच ठेवतो आम्ही. ऍक्च्युली त्याचा हात चुकीचा असेल. हा, इथं डाव्या हाताने हा, डाव्या हाताने. तर मला याला सगळं माहिती भाई. हा चुका काढतोय. प्लेलिस्ट आहे का तुझी ती? नाही नाही नाही, मी हे का मला ऍक्च्युली अक्षयने इंट्रोड्यूस केलंय
या मी गाण्यासोबत. आज एक स्वतःच कन्फेशन करतो या ठिकाणी. कन्फेशन थांबा. हा कन्फेशन. काय की जेव्हा हे नव्हतं ना सगळे हे असं वेबसाईट वगैरे किंवा हा. काही वेबसाईट, तर हे गाणे ऐकून मी ते डबल मिनिंग असं इमॅजिन करायचो. अरे वा, वा. अच्छा याला म्हणजे आणि काय करायचं हा, ते नाही बाथरूम मध्ये नाही, जेव्हा ना आमचे गेस्ट एक्साइट होतात ना वाड्यावरती, तर त्यांना असं टू मच इन्फॉर्मेशन असं शेअर करायची इच्छा होते, तर ते अक्षयने Trivia. केलेलं आहे. म्हणून खरंच अक्षय तुला अजून एक केळं नंतर दे. MPSC मध्ये आता विचारलं तर तीनच काय अक्षयला ही गाडी कुठून कळाली. तर गंधर्वांनी गाणं चुकवलेलं आणि ते गाण्याचं नाव होतं त्याचं केळ काढा दादा. नाही ते बघू आपण नंतर. सगळी मेहनत त्यांनीच केली आहे सगळं गाण्याचं. आणि त्या गाण्याचं नाव आहे उजव्या हातानं सामान धरा. हा हा म्हणजे आहे तो राईटी आहे. हा. पण त्यांनी मला याची लिरिक्स बरोबर सांगे. राईट विंगर आहे तो. ऑब्झर्वेशन राईट विंगर. ऑब्झर्वेशनचे 10 पॉईंट हा मिळतात. भारी. राईट येतो. अच्छा. 2000 पॉईंटवर अजून एक केळं मिळेल. खळखळ वाहतोय गावचा ओढा, खळखळ वाहतोय गावचा ओढा, काही नका करू तुम्ही दमधरा थोडा, काही नका करू तुम्ही दमधरा थोडा, पाऊस झालाय बरा वाटत पाऊस झालाय बरा, डाव्या हातान साडीवर करा, डाव्या हातान साडीवर करा, उजव्या हातात सामान धरा, डाव्या हातान साडीवर करा, उजव्या हातात सामान धरा. अर्थ त्याला सांगायचं. तुषार अगदी इन्व्हॉल्व झालाय पण अर्थ कपिलला सांगायचा. साडी ती इमॅजिन करून. कनेक्शन लागत नाही. नाही, मला कळून गेलं ते कवींना काय म्हणायचंय. तर मला वाटतं कवींची साडींची दुकान आहे आणि खूप छोट्याशा गावामध्ये जिथून बाजूला असं धबधबा वगैरे वाहतोय आणि पाऊस वगैरे झाल्यामुळं लोकांची गर्दी झाली खूप जास्त दुकानावर. ते सगळ्यांना सांगतायत की सगळ्यांना भेटेल, लग्नाचं सीझन चालू आहे तर ते म्हणतात की अरे पावसाळा सगळ्यांना चालू आहे का लग्नाचं सीझन चालू आहे? पावसाळ्यामध्ये लग्नाचं लग्नानंतरचा पाऊस, पावसाळा प्रेमाचा पाऊस आहे. जो कृत्रिम 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 आर्टिफिशियल पाऊस डॉगी स्टाईल वर घुसला. आर्टिफिशियल पाऊस पाडतं. तर ते आणि त्याचं फक्त साडीचं दुकान नाही आहे, त्याचं बाकीचं पण आहे, ब्लाऊज पीस वगैरे. अच्छा. परकर हा, तेच. तर मग ते जेव्हा ते येतात तेव्हा मग गिराईक त्यांना म्हणतात की बाबा तुम्ही आम्हाला साडी नको, दुसरं ते सामान तुम्ही ठेवले ते पण दाखवा. तर एका हाताने साडीवर करून दुसरं पण सामान आम्हाला दाखवा, म्हणजे आम्हाला बघायचे मॅच होते की नाही. मॅचिंग झालं तर मग आम्ही विकत घेऊ. छान. बरं ह्याच्यामध्ये मला एक कळलं नाही की साडीवर करा, सामान धरा आणि मग झरा आणि पावसाळा हे काय कनेक्शन आहे? अरे निसर्गरम्य गाणं आहे, गावाची गोष्ट आहे. जसं त्यांनी म्हणजे सांगितलं. आधीचे तरी डबल मिनिंग होते, याच्यात तर सरळ मिनिंग आहे. हा म्हणजे जो है वो है असं नाही आहे. पण त्यांनी खूप डिटेल मध्ये नंतर सामानाबद्दल पण सांगितलंय. हा, डिटेल बरे. जसं तुला मगाशी यायला ना मोठं छोटं तू प्रश्न विचारत होता. हा हा तर बाई सामान तुमचं मोठं, अच्छा. कांदा वांग मुळा आणि बटाटा, अच्छा. सामान बाईंचं होतं. आठवड्याचा भाजीपाला, लसूण कोथिंबीर टमाटर, गाजर मुळा केळं रताळ, गाजर मुळा केळं रताळ, मोड आलेला हरभरा, सांगा मोड आलेला हरभरा, डाव्या हातानं साडीवर करा, उजव्या हातात मला- सामान धरा. तर मी शब्द मागे घेतो, मला वाटत नाही साडीचं दुकान होतं त्यांचं. त्यांचे काहीतरी मला असं वाटतं जो काही आठवडी बाजार आहे ना तो त्याच्या दुकानात भरतो. त्या साडीत भरतो. त्या दुकानामध्ये. म्हणजे नाही तर अरे असं असू शकतं ना की बहुतेक त्यांचं काय म्हणता व्हेजिटेबलचं दुकान आहे आणि त्यांनी चोरी केली असेल त्या बाईंनी आणि हा आता चेक करतोय की मला चेक करायचे तुम्ही काय काय चोरलंय म्हणून. आणि ते कुठं पण घालू शकतात ना ते म्हणतात की आणि माझा मुळा नाही ना. हा मुळा नाही, हा. मुळा का नाही घालू शकत? घालू शकतात रे. नाही, गाण्यामध्ये लिरिक्स मुळा नाही ना. हा ते मुळा झालं नाही, असतं. मुळा नाही, गाजर आहे ना, गाजर आहे. आणि आता गाजराचा सीझन चाललाय ना, थंडीत ती लाल गाजर येतात मोठी मोठी ती. असू शकतं. लाल पण नाही खरंच आता तुम्हाला ठरवायचंय कपिलला केळं द्यायचं अर्ध का दिलं नाही? चालेल. नाही अर्ध- नाही द्यायचं नाही कारण द्यायचं की ना. त्याने हा, ना मला पण नाही साल वाटत. पण नको ते. तो स्वतःच म्हणतो मला. त्याने मला पण नाही वाटत मी डिझर्व त्याला करतो. ऐका मेंदा ना, केला गाण्यात. त्याला कट केलेलं द्यायचं का? हा? कट केलेलं केळ. नाही तो शेपूची भाजी द्या त्याला. कपिल नाव आहे रे त्याचं, कट केलेलं नको त्याला. चला त्याचं ऐकलं आता का? शट्टूची भाजी, शेपूची भाजी. काही गोष्टी होणार आहेत एडिट, इतकाही अनफिल्टर नाही. नाही झाल्या तर तुषारला. अच्छा एक डिस्क्लेमर आम्ही आधी द्यायचा विसरलो. ह्यांचे व्ह्यूज आहेत.
चला आता अरे बाई आता परत ठरवायचंय तुम्ही पुढची मी कोणाची काय म्हणतो पाळी? कशाला पाळी हे डायरेक्ट चिठ्ठी काढ ना, आपण बडबडू ना. आता मी काढू पण मला केळं द्यायचं म्हणजे तुम्हाला केळं घ्यायचं हा. ठीक आहे. पहिले ठीक आहे. तुषार, अच्छा तू घेतो पहिले. मगाशी तो होता तर तुम्ही He's ठरवा. excited. अरे बाबा मी काहीतरी वेगळं सेकंड वाटलं. सेकंड तो वर्ड अनुस्वार मी खालती वाचला. सेकंड वर्ड वाच काय आहे? लेलंड टांगा लेलंड टांगा माहिती मला. लिहिलं? टांगालेलं ए, अरे पण ते खालच्या वर्डचा काय अर्थ आहे? हे लिहिलं कळेल ना तुम्हाला कळेल. आता लिरिक्स वाचतो, ठीक आहे. आणि हे मला वाटतं पुण्यात तुम्ही राहता सगळे आणि पुण्यातल्या ट्रॅफिक परिस्थिती इतकी वाईट झाली आहे तर मला वाटतं हे ट्रॅफिक परिस्थिती सॉल्व्ह करणारं गाणं आहे. Solve? हा सॉल्व्ह म्हणजे सोडवणारा ट्रॅफिकचा जो खूप मोठा प्रश्न आहे. पुणेकर खूप असे कंटाळलेले असतात. तो अशाच व्हिजनरींमुळे सॉल्व्ह होणार आहे. वा. आणि सरळ सांगितलं, अहो सिग्नल तोडू नका, बाई लागेल दंड. अहो सिग्नल तोडू नका, बाई लागेल दंड, तुम्ही बाजूला घ्या टांगा, जाऊ दे माझा हा लेलंड. वा 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 लेलंड म्हणजे अच्छा अशोक लेलंड. म्हणजे ओ जो सांगतोय गाणं त्याचं नाव अशोक आहे मुळात. नाही आता तू अर्थ समजवायचा. या दोन लाईनी का अजून तुला लाईनी हवी? नाही ठीक आहे, इथपर्यंत सांगतो मी तुम्हाला. मुळात आता हे टांगा आहे तर ते आपल्यावरती कसं घेतात तुम्ही, म्हणजे नाही आपल्याला तुझं कसं घेतो ते सांग. माझं कसं काय सांगतो. कोणाला इथे आवडतं? एक तर पुण्यात काय ते बाजूला बाजूला घ्या टांगा, तुमचा टांगा. अशा बाजूला घ्या. ओ अच्छा बाजूला जातात ना. माझा अशा एवढा- बाजूला घ्या. टुक 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 नाही. ओ कुठला टांगा घेतात, बडे बडे टांगा डालेंगे तो डांगा आहे ना वाला. हा ठीक आहे समजव. हा हा जर ट्रॅफिकचा प्रश्न असता ना, टांगा असा बाजूला हे आव्हान घ्या. आलं रे वाड्यावरती आमच्या. तर मुळात ती बाई आहे बाई, तर तिनं नाही का असं ट्रॅफिक रोखून धरलेलं आहे. बाईने. अच्छा बाईनं तर तिला ते मागं जे असतो त्याच्या मागे उभा राहिलेला तो तिला सांगतो की बाई सिग्नल तोडू नका, तुम्ही थोडीशी कळ काढा, सिग्नल तोडू नका. आणि तुमच्यापाशी टांगा आहे म्हणजे तिथे मुलींचा शॉर्ट सांगायचं की तिच्यापाशी टांगा आहे, माझ्यापाशी अशोक लेलंड आहे. नाही घोडा. हा नाही तिच्यापाशी तो टांगा म्हणजे टांगा घोड्याचा असतो ना. हा. तर तिला म्हणतो तो टांगा बाजूला घ्या आणि माझा लेलंड जाऊ द्या. म्हणजे अशोक तिला- लेलंड. अशोक लेलंड ट्रक हा तसं. ट्रकवाला माणूस आहे. कारण तो टांगा हळूहळू जातो ना. खूप खूप सुंदर, इतकं सुंदर मला वाटतं ह्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं खूप आहे. भारी, खूप भारी, खूप भारी. खरंच त्याला मला वाटतं आता केळ्याचा आपण गडच दिला असं, पण आम्ही 3च आणली आहेत. तर ह्याला अजून एक संत्रा देता येईल आम्हाला हवं असेल तर. सोला ते ज्या माणसांनी 8वी पासून गाणी ऐकले हा? त्यांच्यासोबत आम्ही काय कॉम्पिट करू? नाही कॉम्पिट म्हणजे काय आहे ना, होतं ना. विराट कोहली पण कधी कधी 0 नाही, कधी कधी नाही, बऱ्याच नको लगेच मारतील. इतर लोक ऑफेंड नाही होणार तेवढे होतील. पण मला वाटतं एक आता प्रश्न आहे, असा वाईल्ड कार्ड प्रश्न आहे आणि हा आमचा कॅमेरामॅन गंधर तू पण उत्तर देऊ शकतो. तर प्रश्न सिंपल आहे की ह्या गाण्यातल्या मुलीचं नाव काय? अच्छा हेमा मालिनी. बसंती म्हणणार होतं रे अगदी तिकडे. चला जाऊ द्या. आता पुढच्या 2 लाईनी आहेत ज्याचा अर्थ कोणी सांगू शकतो. मला वाटतं अक्षयला आता 2 केळी मिळालेली आहेत. एक केळं होतं ना पुढून घे, एक आपल्याकडे? मागून घे. ओ अच्छा त्याच्यामुळे मेनिकला गडी लेक आणि तिथं मुलगा आहे. सॉरी आपण तुषारला केळंच नाही दिलं. मला दिलं, वाटतं तेच अक्षय- केळं पास केलंय. त्याच्यामुळे हे घे, बसंती म्हणले ते. अरे तुझं केळ आहे ते. आता पुढचं आहे, आधी मधी तुम्ही नका हो थांबू, सांगा किती मी हॉर्न दाबू, स्टिअरिंग दाबून धरलंय हाती, स्टिअरिंग दाबून धरलंय हाती, मनावरी किती ठेवू न काबू, लई मजबूत अडदंड माझ्या गिअरचा दांडा, जरा बाजूला घ्या टांगा, जाऊ दे माझा हा लेलंड. आता सांगा डिकोडेट. एक एक थोडं परत दोन ऐकायचं? ओळी. हा, दोन ठीक आहे, ओळी. ठीक आहे, परत सांग. दोन ओळी. आता याचं मी पुढच्या लाईनी वाचतो. हा आधी मधी तुम्ही नका हो थांबू, सांगा किती मी हॉर्न दाबू, स्टिअरिंग दाबून धरलंय हाती, स्टिअरिंग दाबून धरलंय हाती, मनावरी किती ठेवलाय. ठेवू न काबू, हा लई मजबूत अडदंड माझ्या गिअरचा दंड, जरा बाजूला टांगा, जाऊ दे माझा हा लेलंड. आता तसं आहे ना की हॉर्न दाबून दाबून तो झालाय आता त्याला की भाई इथपर्यंत माझं झालंय आता. दुखले. खरंच तर आता पुढे जायला पाहिजे मी. पुढे जायला. हा. अगदी. तर त्यासाठी तो रिक्वेस्ट करतोय. आणि तो एवढं पण सांगतोय की आता मला कंट्रोल होत नाही, बरोबर. तुम्ही जे काय आहे तुमचं लवकर आवरा.
आवरा. आणि तो ज्याने सांगितलं ना ते गिअरचा दांडा आहे चांगला, तर तो त्याला पण माहिती जास्त वेळ नाही राहू शकत. हा न्यूटन मध्ये हा न्यूट्रल मध्ये टिक 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 पर्यंत आहे, तोपर्यंत पुढे गेलो बरं असं. चला, आय थिंक मला वाटतं छान छान. आता आपण पुढे वळूया, ट्रॅफिक मधनं गाडी काढूया आपण बाहेर. कसला लाजला तो. मी ऍक्टिंग करतो हो, मला तेच कळलं. म्हणून म्हटलं कसला फेक असला तो. ठीक आहे. हे सगळं बिग बॉस मध्ये करायचं. बंबू डाल के बारीक कुटना. आणि पुढे तेवढंच बस व्हायचं? तेवढंच अच्छा, झालं. ठीक आहे. तर गाण्याचं पूर्ण शीर्षक आहे बंबू डाल के बारीक कुटना, रात को आनंद लुटना. ओहो, अच्छा. आणि हे आनंद सरांचं हिंदी गाणं आहे. ओके, कारण काय अशा क्रिएटिव्हिटीला सीमा नसते भाषेची, हो. म्हणून ते आता हिंदीमध्ये पण आणि खूप चांगलं, म्हणजे मराठी हिंदी आहे हे गाणं. ओके. ऐको ऐको जरा बातें घर की, एक आनंद बायको और उसके नवरे की, आने वाला था बरसात का महीना, बोली बायको ऐको मेरा कहना, एक बहाना बनाकर वो घर में ही टहलने लगी, और बांबू का मुसल देकर वो नवरे को कहने लगी, बांबू डाल के बारीक कुटना रे, अरे रात को आनंद लुटना, बंबू डाल के बारीक कुटना रे, अरे रात को आनंद लुटना, बंबू डाल के बारीक कुटना रे, अरे रात को आनंद अच्छा, ते वाला गाणं का बंबू डाल के बंबू डाल के, बंबू डाल के. ते काय हा, हे ऐकलंय मी. हा तेच गाणं आहे ते. हा. म्हणजे ते व्यवस्थित म्हणतात, तुम्ही त्यांच्यासारखं तर गाणं नाही म्हणू शकत. हा. बरोबर. म्हणायचा प्रयत्न केला तर खूप घाण वाटेल. नाही ते त्यांचा बांबू वेगळा, तुमचा वेगळा आहे. मला वाटतं म्हणजे ते इन शॉर्ट हे सांगायचा प्रयत्न करताय की जे पण तुमचे मसाले वगैरे आहेत ते तुम्ही आता दुपारी कुठले समजा, तर तुम्हाला रात्रीच्या जेवणात मला वाढता येईल ते, आणि तुम्हाला रात्री मजा येईल खाण्यामध्ये. रात्री 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 मस्त कुटायचे. उठा, सकाळच्याला करता येईल असं आहे ते. हा. रात को आनंद लुटला तर संध्याकाळी करू आपण सगळं काम नाही झालं. नाही नाही, नाही नाही, मसा- नाही. त्याचं पण बरोबर आहे actually. त्याचं बरोबर असू आहे, शकतं. तुझं चुकलंय. अक्षय आपली म्हणजे, चूक आहे वापस. विराट कोहली आउट झाला, म्हणजे- ऑफ साइड Zero. बॉलला हो. त्यांनी एज केलं आणि आउट हा. झाला. हे बघ, म्हणजे बंबू डाल के कुटना और रात को आनंद लूट. एक्झॅक्टली. म्हणजे रात्री ते मसाले पहिले मसाले कुटलेले. कुटून ठेवा तुम्ही, हा. मग रात्री मला टाकता येईल तुम्हाला, मग रात्री टाकता येईल मग मग तुम्हाला इथं इथं दिसेल लागले, तुम्ही सांगतो अरे मसाला लागलाय. अरे ते मसाला असते तो मॅन अरे दुधी दुधी काय. भोपळ्याची भाजी रे मसाल्याची. पण हे गाणं खूप असं ट्रेनिंग वालं गाणं आहे, कारण ते म्हणतात तिकडे मैं सिखाऊ वैसा सीखना. ठीक आहे, मैं कॉर्पोरेट ट्रेनिंग घेतात ना पण हे तसं. कोण शिकवतंय, नवरा बायकोला की बायको नवऱ्याला? तर दिले ना ते आनंद. बायकोच्या थ्रू आहे ना हे गाणं. आनंद अच्छा. बायको असलेले वडील. अच्छा अच्छा. बायको नवरे को कहने के की बायको नवरे को काही ते तसंच आहे त्यांचं. आता मी काय करू, त्यांचं मराठी इधर को आके जिधर को. हिंदीमध्ये मराठी जास्त आहे त्यांच्या. तर बांबू डाल के बारीक कुटना, रात को आनंद लुटना. पण आता ते जसे ट्रेनिंग देतात की मैं सिखाऊ वैसे सीखना, मैं झुकाऊ वैसे झुकना, मेरे जवळ माझ्या जवळ जराशी खेटना, फिर रात को आनंद लुटना. अच्छा, तर इथं मेन म्हणजे ट्रेनिंग चालू आहे, नवीन माणसाला रेडी करतायत ते. मला वाटतं. आता तुम्ही समजा उभं राहून कुठत राहिले तर बॅक पेन वगैरे होऊ शकतं, तर एक पर्टिक्युलर पोस्चर मध्ये तुम्ही असे वाकले आणि पकडला दांडा, समजा ते असा. बांबू पकडला, तर तुम्हाला कुटायला पण थोडस हेल्प होऊ शकते. हे बघा, हे आमचे संजीव कपूर आणि मास्टर अजून पण शेफ. ते कसं आहे, ते जड असतं ना थोडं, मग ते म्हणजे मागून येऊन आपण दोघं पण पकडू असं. कसं अक्षयने पीएचडी केली आहे अक्षय, मी म्हटलो तुम्हाला. आणि मगाशी आता वाईट वाटलं, तर विराट कोहली असा हा, out zero झाला झाला, बोलला, तर त्याला हा. आता राग आला, तर नाही. डबल फॉर्मात आलाय तो. नाही. पण आता विराट कोहलीचा प्रश्न आलाय म्हणून एक विचारतो. विराट कोहलीचं नाव निघालं म्हणून, ठीक आहे. विराट कोहली घरी गेल्यावर अनुष्काला काय म्हणतो? म्हणतो बाकी सगळं सोडती, स्लिप काढ आधी. ओ जाऊ दे, हे एडिट मध्ये काढून टाकू आम्ही. कशाला विराट कोहलीच्या फॅन्सचा हेट हवाय तुला? विराट कोहली फेमिनिस्ट सगळे चढतील आपल्यावरती. आपला मसाला कुठतील. तर आता शेवटची लाईन आहे, आणि शेवटची लाईन आहे त्याच्यानंतर पण ठरवू. आतापर्यंत तर कपिलने असं केळं मिळण्यासारखं आता काही काम केलेलं नाहीये. केळं मिळवण्यासारखं, केळी मिळवण्यासारखं काम अजून केलेलं नाहीये. तुला मिळालं केळी? नाही ना दादा. नाही मिळालं. त्याला फक्त पपई द्या. संत्र. त्याला अजून एक संत्र देऊ आपण हवं तर. पपई द्या, पपई संत्र द्या. 16. चला, तो शेवटची लाईन आहे, साथ रखो ये तेल की वाटी,
फिर बनाओ मसाला घाटी. वा. साथ रखो ये तेल की वाटी, फिर बनाओ मसाला घाटी. भले टूटे मग फुटे तुम्हारा घुटना, फिर भी रात को आनंद लुटना. आता तुला कळलं का पोश्चर अजून चेंज झालंय, आता ती गुडघेवाली. खाली बसून कोण मसाले कुठताय मला कळलं नाही अजूनही. तेही गुडघ्यावर. तिचं म्हणणं आलं की कंटिन्यू असं उभा राहू नाही का वाकलून संध्याकाळी गुडघे दुखतात ना, मग ते तेलाची वाटी घेतो आणि त्याला तेल लावतो गुडघ्यांना. गुडघ्याला. हा गुडघ्याला मसाज करून देतो. अच्छा. अगदी छान छान. गुडघ्याला अक्षय म्हणजे अगदी तिथे गाणं लिहिताना तिथे बाजूला मला वाटतं हा, apparent काय कसं की- होता? पहिलं स्पा सेंटर त्यानं चालू केलेले. अरे कुटताना असं तेल टाकलं ना कुठे की गेला नीट spa कुटलं जातं. स्पा सेंटरचं म्हणून ते नाव गुडघ्यासाठी नको घेऊ. नाहीये. ते घरासमोर स्पा सेंटर होतं, बंद पडलंय. पोलिसांनी तिथे रेड मारली म्हणून स्पा सेंटर नको, स्पा सेंटर. दादा गपचूप निघून आले मागच्याकडे. नाही 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 हो काल मला दिसला होता तो. नाही, नाही. तेव्हापासून वेश बदलून फिरायला इकडे तिकडे पोलीस. म्हणून तर पुणे सोडलं, वाड्यावर गेला. अच्छा चला, आता मला वाटतं कपिलला केळं नाही द्यायचं असं ठरवलंय आम्ही. हा, कारण तो ऑरेंज कॉमेडी क्लब आहे, संत्र दिला. आता पुढचं गाणं. थांबा, मी पण माझं गाणं आणलंय. याने ह्याचं गाणं आणलंय. अरे पण इथं गाय. आपलं सेम सिंगरचं चालू आहे. त्यांचंच आहे का तुझं आहे काय? त्यांचंच आहे. त्यांचंच आहे. अच्छा, मी त्यांचा मग. शिष्य आहे. काढली कुठ नाही. ब्लाऊज मधनं नोट काढताना तसं गाणं काढलंय रे. ऍक्च्युली मी ते ब्लाऊज मधलं चोरून आणले. भिजले पण थोडं थोडं. चोळीतली चोरी. 3 गाणे आहेत माझ्याकडे. 3 गाणी, 3 वा. कुठलं म्हणून ते तुम्ही सांगा. तुम्ही ऑप्शन आहे एक मुळू मुळू, मुळू मुळू, दुसरा आहे दुधी भोपळा, दुधी भोपळा, आणि तिसरा आहे मोठाले झालेत पेरू. मोठाले झाले पेरू. दुधी भोपळा काय मला बघू वाटतं दुधी भोपळा. हा, दुधी भोपळा. चला दुधी भोपळा, कारण भोपळा. फळ्यात खूप शुगर असते, तर हा. आपण दुधी भोपळा दुधी थोडा डाळ, हेल्दी healthy, हेल्दी. healthy. ठीक आहे, पुढं. तर गाणं म्हणायच्या अगोदर फक्त एवढंच आहे की सुरुवातीला गाणं म्हणायच्या अगोदर फक्त एवढंच आहे की सुरुवातीला नाही का गाणं स्टार्ट व्हायच्या अगोदर ती कसं कवलेलं असते असं तर चौघ असते, तर तसं तुम्ही थोडस दाद द्या मला. तुला अच्छा ठीक आहे. म्हणजे कसं म्हणतात, कारण बेत हा सारा, कशी दाद द्यायची ते सांग. हेच बेत हा सारा माझा येथेच फसलेला आहे. फसलेला. हा, अच्छा, फसलेला अच्छा. आहे. अच्छा, हा ठीक आहे. बेत हा माझा येथेच सारा फसलेला आहे. फसलेला आहे. माझ्या निशा आज तो ठसलेला आहे. फसलेला आहे. नको दाखवूस मला वरवरचा भाजीपाला, आहाहाहा. नको दाखवूस मला वरवरचा भाजीपाला, क्या बात आहे. कारण तुझा दुधी भोपळा मला छान दिसलेला आहे. वा, 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 वा. क्या बात आहे. कांदा बटाटा न तो पावटा, कांदा बटाटा तो पावटा, तुझा लाल लाल टमाटा, जाणू मागतोय तो मला पोरी जाणून थांब थांब. त्याचा अडकला दुधी तू भोपळा. 9 वाजता पण बोलू शकतो अक्षय, तुला पाठ आहे सगळे गाणं. तो म्हणतो, जाणू जाणू मागतोय तो मला, अगं पोरी जाणू मागतोय तो मला, सांग किती किलोचा आहे ग बाई तुझा दुधी भोपळा. वा 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 वा. पण बाईकडे दुधी भोपळा तिथे पळायला पाहिजे माणूस. हा मग ते आता बाईकडे दुधी भोपळा माग. नाही, मला वाटतं हे ते पंचायत सिरियल मधलं गाणं आहे. ओ. ते प्रधानजी नाही सगळ्यांना दुधी भोपळा देत असतात, तशी मला वाटतं ही लौकी, बाई. लौकी. हा हा हा, ज्यांना माहिती नाही, दुधी भोपळ्याला हिंदीत लौकी म्हणतात. हा. तर हे ते गाणं आहे. खूपच लोकी लोक होते ते. खूपच लोकी. माझं डिस्क्रिप्शन पण खूपच लोकी होतं. मला आता यांनी बेनी ब्रेक केला म्हणून मला कळलं नाही गाणं. मी बी ते मलाच झालं थोडं. लोकीचं बरं ठीक आहे, आपण थॉरचा भाऊ आहे ना. मला असं वाटतं की पण मला सांगा तुम्हाला दुधी कशी आवडते? मोठी आवडते, छोटी आवडते, भाजी आवडते? हा? चितळेची. चितळेची दुधी. चितळ्यांची दुधी कोणती येते रे तू? अरे ते दूध आहे फक्त. चितळे फॉलो करतात मला इंस्टाग्राम वरती, पण त्यांची दुधी कोणती आहे मला माहिती दूध आहे फक्त. नाही. हो, ते सगळ्यांचे मित्र आहेत तसे. समजा मुलांचं असेल दूध, मुलींचं असेल दुधी. मुलांचं दूध नसतं. मुलाचं दूध नसतं रे. तो कधी प्यायलाय मुलाच्या, तुला चुकून पिऊ घातलंय बाई. त्याला दूध नाही म्हणत रे. मुलांची तसं पेज नाही. असते. म्हणजे मी समजा बाळाची पेज असते. मी त्यांच्या दुकानावर गेलो मुलगा म्हणून, आणि ते घेऊन आलो तो दूध. मुलगी गेली आणि घेऊन आली दुधी, म्हणून ते दुधी. पण चितळ्यांचा काय संबंध आहे याच्यात? ते दूध आलं ना म्हणून मी म्हटलं जाऊ दे. पुढच्या वेळेस पॉडकास्टला कसं ते प्रमोशन तेवढं दिलं स्पॉन्सर. याला प्रमोशन नाही डिमोशन म्हणतात. तुला देतील प्रमोशन नाही मिळत. तुला गोठ्यात बांधते नाही वरचं गाणं घे. आणि तुझं दूध काढते. छान गाणं गातो हे, छान गाणं. ठीक आहे, हे गाणं घ्या. हा हा. चल.
त्याच्यामुळे तुमची दात पाहिजे आपल्याला. दात पाहिजे दात. नाही दादा मागतोय रे. आणि मुलींचं त्यांना दुःख मांडलंय, म्हणजे एक आपण म्हणतो आपलं मूड मध्ये आलोत ना तर आपण ते कसं ते सांगतील तू नाही गाणं नाही आपण मूड मध्ये असल्यानंतर आपण आपल्या नादात असतो ना, पण ते म्हणतात की तिला पण काय त्रास होत ते पण ऐकून घ्या. ठीक आहे, ऍक्च्युली हा. अक्षय आमचा खूप फेमिनिस्ट आहे आणि आज मुलगी नव्हती तर हा खरा यायला तयार नव्हता पॉडकास्ट वरती, पण मला नाही मुलींचं दुःख मी सांगणार. ठीक. म्हणून आता ह्याची पाळी आली आहे तर हा मुलींचं दुःख सांगणार. कालच संत्रे लावून नाही ना होता. कालच संपली माझी. कालच संपली. अरे तुमची रिॲक्शन राहिली ती यायची म्हणून. हा हा कितीही झाला तर असं तरी रडायचं नसतं मुळू मुळू. आहा. कितीही झाला तर असं हे तरी बरोबर आहे. रडायचं नसतं मुळू मुळू. रडू नको पोरी मुळू मुळू, आता खरंच घालतो हळू हळू. हे. रडू नको पोरी मुळू मुळू, आता खरंच घालतो घालतो हळूहळू. तुमच्या सारख्या नौकीसाठी संग ठेवतो मी तेलाची वाटी. तुमच्या नौकीसाठी संग ठेवतो मी तेलाची वाटी. नको रक्त बिक्त यायला, नको धंद्याची व्हायला खोटी. नको रक्त बिक्त यायला, नको धंद्याची व्हायला खोटी. नको ओरडू अशानं माझं गिरायक लागल पळू पळू. नको ओरडू अशानं माझं गिरायक लागल पळू पळू. रडू नको पोरी मुळू मुळू, आता खरंच घालतो हळूहळू. तर एकंदरीत सांगा. झालं, संपलं. याचा काही दुसरा अर्थ नाही. नाही, गाणं. लोड कुठं होतंय? पेठेत बसून लिहिलेलं गाणं आहे. अरे नाही, खरंच दुसरं गाणं अर्थ. अहो तर हे गाणं लिहिलेलं आहे बांगड्यावाल्या माणसांनी, जो बांगड्या घालतोय. इथं लागती बांगडी कधी कधी पुटती. हे बघा मला पण लागली इथं. तू कशाला गेलं बांगड्या त्या घालायला? गाण्याचा डिस्क्रिप्शन तेवढा अभ्यास केला मी एकदम डिटेलिंग मध्ये. तर ते म्हणतो नको तुझ्यासाठी संग ठेवतो मी तेलाची वाटी. म्हणजे कसं तुझा हात थोडा कोमल होतो ना, नवीन माणूस आहे ना, नवीन माणसाला कळत आणि ते ओरडायला लागलं का बाकी गिराईक पण पळून जातील की अरे नाही. हा काय माणूस दोस्तो आहे हा, भैया. असं काय माणूस आहे हा. मला वाटतं घरचे आता टाकणार आहे या गाण्यानंतर. पण नाही, खरंच खरंच खूप छान डिस्क्रिप्शन दिलं. शेवटपर्यंत लिरिकल तू तिथे हे मॅजिक बघतोय का तिथे, म्हणजे जिनियस, लिरिकल जिनियस म्हणतात. शेवटपर्यंत कळलंच नाही की बांगड्या असे. हे म्हणजे हे कोणाचं ते ज्यांनी लिहिले त्यांचं सांगा. असं असं रे. त्यांचं म्हणजे मला तर आधी असं- ते असं कर, असं. motivational गाणं वाटलं. ते नाही येत, असं त्यांचे वडील आहेत ते. सुरुवातीला ते मोटिवेशनल गाणं वाटलं अच्छा, आधी. ओके ओके, ते मिलिंद शिंदे गाणे गाणे ते. वा वा. सुरुवातीला- लिरिकल जिनियस आहे. म्हणजे आपण आपल्या मनात किती हे असतं ना ते काढतात. बरोबर, एक्झॅक्टली. त्यांचं एकच मिनिंग होतं लिहायचं की बांगड्यांचं. ह्याचं मन घाणेरडं आहे म्हणून. येतं. शिंदेकडे शब्दसंपत्ती खूप जास्त आहे. हा पण ती वापरतो तो वेगळ्याच ठिकाणी. हा, असलं काहीतरी बोलतो ना म्हणून कॅमेराच्या मागे बसवलं. मागून खेळत आहे त्याला. चला, आता झाली तुझी गाणी काय एक उरली? नाही, झाले झाले. नाही, ठीक आहे, एक आहे पण ते आता याच्यापेक्षा काही खाली आहे. मला वाटतं आता शेवटची दोन गाणी याच्या पुढे नाही याच्या पुढे काही आहे. नाही. शेवटची दोन गाणी आपण करू. मी घेतलं ना आता, माझं झालं तुझंच नंबर. हा. मला केळं पण नाही भेटत आहे. आता मला भेटले की तुला देतो मी. वरती दाबलं की खाली प्या प्या वाजतंय. काय वाजतंय? दादा प्या प्या. इथं नाही का स्पेलिंग चुकली वाटतं. काय इथं पच पच असं असतं. लिहिल्यावर स्पेलिंग चुकली आहे. नाही, हे गाणं खरं तर म्हणजे मला वाटतं 2 लाईनीच्या पलीकडे मी जाऊ नाही शकलो. हे गाणं इतकं डेंजर आहे की 2 नाही, मग लाईनीच्या आपण ह्याला 5 लाईन पर्यंत पोहोचलं पाहिजे. नाही चान्सच नाही. याचं 2च आहे. नवरी वाणी रूप बघा कसं हिला सचतंय. नवरी वाणी रूप बघा कसं हिला सचतंय. वरती दाबलं की खाली प्या प्या वाजतंय. वरती दाबलं की टॅम्प आहे का नक्की ते? काय प्या प्या. मग तू पचपच का म्हणला? मी म्हणलं, याच्या वेळेस आवाज येतो पटपट. अच्छा, ते तर हे मला वाटतं हे स्पेशल मेन्शन सॉंग होतं. याच्यात काही कोणाला केळं बिळं मिळणार नाही. नाही, ठीक आहे. आणि कशातच गेलं? मला भेटणार पण याच्या गेलं. 2 लाईनीच्या म्हणजे पलीकडे तू नाही देणार गेलो मला. शकलो, नाही जाऊ शकलो मी. बरं, ऐकव तर पुढे काय आहे. नाही जाऊ दे. बस, मी नाही ते का? आपल्या वाड्यासाठी पण खूप जास्त आहे. त्याने टाईप तेवढंच असं केलं. नसतं. त्यांनी एवढं बनवून लोकांसमोर ठेवलंय तर आपण वाचू तर शकतोच. आता एक Link in शेवटचा- description. असं नाही, हे काय Link in बंधन description. आहे, तू वाच पुढचं अरे गाणं. ते प्रिंट तेवढी काढली. म्हणे, मग गाणं लावते. अरे हे ना ऐकायचं.
गाणी तर ऐकू आपण. आज तुषार 2 दिवस तर हीच प्लेलिस्ट अरे बघ काय वरती दाबलं की खाली प्या प्या वाजतंय. नक्की काय हे कळू तर दे काय हो ना, आणि त्यात एका नवरीचा पण विषय काढाय भाई. हा नवरीचा विषय. कारण नेमकं लग्न झालं त्याला कळलं पाहिजे नवरी कशी वरती आहे. दाबलं प्या नाही, प्या नाही, कुठलं नाही, नाही, वाजतंय. तिच्या आई वडिलांनी नाही सांगितलं. खोलात गेलं पाहिजे आपण. खोलात गेलं पाहिजे हो की नाही. नाही, ते नाही, विषय नको. खोलमध्ये. अरे हे यार गाणं लावते गाणं कुठे येते थांब. ए बाबा गाणं नाही Apple Music उघड तुझं. कॉपीराईट होईल. चला आता शेवटचं आहे मला वाटतं. आता हा मान आपण कोणाला देऊया? तुषारला देऊया. टाक. तुषार कुठेतरी डायलॉग पाहिजे ना. कसला नाही रे. तुषार कपूर. झालं मोठं भोग कुलपाचं भोग. हा, म्हणजे आता एक असे ना, म्हणजे याच्यात तो पब्लिक सर्व्हिस अनाउन्समेंट म्हणतात ना, तसं आहे की तुम्ही बाहेर पडताना घराची सुरक्षा वगैरे लक्षात ठेवावी. आता काय हल्ली चोऱ्या बिऱ्या खूप होतात म्हणून ते अवॉइड करायला. पण लिरिक्स आहे त्याचे. सपनं होतं कई सालाचं, राखण करतंय ह्या मालाचं. स्वप्न होतं कई सालाचं, राखण करतंय या मालाचं. होतं छोटं झालं मोठं अग भोकया कुलपाचं. होतं छोटं झालं मोठं अग भोकया कुलपाचं. मग उठसूट घालत राहिली चावी तर काय होणार सांग काय होणार. सविता बाबू. कुलूप उघडणार भोग कसं मोठं होईल. आणि- चावी बद्दल बोलतोय यार. हो ना. प्रत्येक कुलपाची एकच चावी असते, पण तुम्ही समजा वेगवेगळ्या ट्राय केल्या तर त्यांना पण होऊ शकतं मग मोठं. आतलं मेकॅनिझम पण बिघडू शकतं. त्याचं कारण आहे, त्याचं मी एकदम एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. ओके. कसं असतं, एक चावी असते बरोबर आहे, ती जेव्हा सगळे लॉक उघडते तर तिला मास्टर की म्हणतात. पण एकच लॉक सगळ्या चावीने उघडला लागला ना त्याला खराब लॉक म्हणतात. लक्षात घ्या तुम्ही. त्याला खराब लोक नाही हे म्हणत. बघा हे मग विस्डम झालेलं आहे मला वाटतं. मास्टर की असणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि समजा मास्टर क्रीमनच खराब लॉक उघडलं तर मग ते लॉकची चूक आहे ना, ती सगळीकडे लागत असलं काय करणार. माझं म्हणणं आहे की जर तुम्ही लॉकला चावी नाही पण तेल व्यवस्थित टाकलं ना व्यवस्थित ते गंजत नाही. पण गंज हे असल्या गाणी ऐकूनच म्हणून डिजिटल लॉक लावायला लागलेलो. पण तिथं पण बोट लावाच लागतं की दादा. खरं सगळं. हो बोट घालावे लागतात मग ते उघडतात. ते फक्त पोलिसच चेक करतात. हो ग. डिजी लॉकर. अरे पेन हवं रे. मला वाटतं ह्याच्यानंतर खरी अक्षयची स्पेशल मेन्शन गाणी घ्यायला हा हवी. भाई. पण आय थिंक माझी आता रिकामा झालाय पेला. भरायची वेळ आली. भरायची वेळ आली आहे आता. आपण भरायची वेळ. बसूया. माझा रिकामा झालाय पेला आणि तुम्ही तुमची. अरे 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 वा. आज आपल्या सोबत आहेत अक्षय शिंदे. अक्षय शिंदे. काय पुढचं पण म्हण आता काय तर मित्रांनो, आपण त्या ह्याच्यात सगळं विसरलो. एक केळं उरलंय ते तर द्या कपिलला आता. कपिलला द्यायचं. देऊन टाका. म्हणजे राहिलेले खेळ मला. हो कपिलला द्यायचं मला वाटतं. एक मानाचं केळं आहे हा. अच्छा. हा, आणि कोणाला हुक्का वगैरे हवा असेल तर नाही तर काय ते खरं आम्ही ठेवणार होतो तिकडे, पण मग दादाला दाखवायचं होतं माझ्यापेक्षा हुक्का पण आहे. हा पण मला वाटतं आता वापरला नाहीये तर रिटर्नला टाकूया आपण. तर माझे कपिल, हे तुला केळं. थँक्यू. असं पकड असं. हा, असं. असं शी असं नाही म्हणायला नको. तर बघ ना, पकड. इरेक्टाईल डिस्फंक्शन मला कोणाला बुक, आम्ही प्रॉमिस केलेलं की गेस्ट आले की त्यांना आम्ही खायची प्यायची सोय करू. तर आता ज्यांना केळं आहे ते खाऊ शकता. पपई आहे, कलिंगड आहे. तर संत्र घेते. मला आपल्याला. वाटतं अक्षयनी आज खरंच. अक्षय, तुझ्याकडे किती केळे आहेत आता? माझ्याकडे एकच आहे, एक आहे ना. त्याच्याकडे तिघांकडे एक एक केळं आहे. पण मला वाटतं आजचा क्लिअर विनर अक्षय आहे. अक्षय 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 yes. म्हणून येस. अक्षय आहे. तर अक्षयला स्पेशल मेन्शन, हा पपई दिला जातोय. आणि अक्षय, तू ह्या पपई धर. आणि काय करणार तू या पपईचं? ह्या पपईला मी खाणार. खाणार. ही पपई कापल्यावर अशी दिसते. रे नि संत्र फोडलं. मी फोडाफाडी मध्ये नंबर 1 आहे. माझा उपास आहे. तर म्हणून चालतं उपासाला. नाही, नाही, उपास. कसं करतात हे खायला रेडी की नाही? चला तर मित्रांनो, मला वाटतं आता सगळ्यांची खायची प्यायची सोय झाली आणि धन्यवाद तुम्ही आलेत आमच्या वाड्यावरती. Thank you. आणि पुढच्या वेळी जर तुम्ही परत आलात तेव्हा आम्ही जेवणाची वगैरे पण सोय करू. छान एकदम. आज नाही करता आली आणि कपिलचा पण शूट आहे, पण वेळात वेळ काढून तुम्ही आलेत. आणि तुम्हाला एपिसोड कसा वाटला मित्रांनो, मैत्रिणींनो आणि आजी आजोबांनो, जे लोक बघत असतील, आई बाबा,
म्हणजे तुम्ही आज मला वाटतं फॅमिली सोबत बघू शकता तुम्ही बिंदास बघा, मला सुट्टे वाटतं बघा. फॅमिलीनच बघावं कारण त्यांच्याच काळातले गाणे आहेत हे. दुसऱ्याच्या फॅमिली आम्ही सोबत लाज लज्जा शरम सगळं सोडलेलं आहे कोणाला बघायचंय बघा लाज लज्जेचा प्रश्नच नाहीये. घाण तुझ्या मनात आहे तुषार, घाण. आहे मी नाही म्हणत नाही अच्छा आहे. तुषार मान्य करतो, अक्षय मान्य करतो, मी पण मान्य. कपिलच फक्त थोडस काय सभ्य असं सभ्य नाही, बनायचा सभ्य प्रयत्न नाही. करतो कारण त्याला कॉर्पोरेट शो मिळतात. तर थँक्यू व्हेरी मच हा बघितल्याबद्दल. आनंद गीते एपिसोडचं नाव होतं, जर आम्ही सांगितलं नसेल. या वाड्यावर पॉडकास्टचं नाव आहे. चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा मित्रांनो. आणि सगळ्यांना फॉलो करा इंस्टाग्राम वरती वगैरे. छान छान काय काय गंमत करत असतात हे तुमची लोक. पपई कुत्र्या मांजरीचे आवाज दाखवा. काढतात. हा आता पपईच खात हा कुत्रा माणसाची आवाज करतो. पपई. थँक्यू व्हेरी मच. Thank you मित्रांनो. जय Thank you. महाराष्ट्र. बाय बाय.